नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु एज्युकेशन मध्ये। आणि बघा, सध्या आपली नवोदयची जी बॅच चालू आहे त्या बॅच मधली आपली नवोदय आणि स्कॉलरशिपच्या बॅच मधलं मराठी व्याकरण आपलं लिंग हे चॅप्टर नुकतंच संपले आणि त्याच्यावर आपण टेस्ट घेतली। आतापर्यंत आपली ही 6वी टेस्ट आहे आणि या 6व्या टेस्ट मधले प्रश्न आता आपण सोडून घेऊयात। म्हणजे टेस्ट झाली, सोल्युशन आपल्याला पाहायचं आहे। तर मेन मुद्दा असा आहे की ज्यांनी अजूनपर्यंत 2026 ची नवोदय आणि स्कॉलरशिपची बॅच जॉईन केली नसेल त्यांनी बॅच जॉईन करून घ्या आणि बॅच जॉईन करून घेण्यासाठी एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप प्ले स्टोर वरून डाउनलोड करून घ्या। चला ठीक आहे। तर खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा। आता पहिली गोष्ट मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती। लिंग ओळखण्यासाठीची ट्रिक्स काय होती? लिंग जर आपल्याला ओळखायचं असेल तर सगळ्यात आधी काय करायचं, ते एकवचनात असावं। काय करायचं, दिलेलं नाम जे आहे ते कसं असावं, एकवचनात असावं। एकवचनात असल्याशिवाय आपल्याला लिंग ओळखता येत नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट काय सांगितली होती, जे कोणतं नाम असेल त्या नामाच्या आधी म्हणजे नामाच्या पूर्वी तो किंवा ती किंवा ते हे सर्वनाम लावावं। मग या तीनपैकी जे सर्वनाम तिथं योग्य वाटेल आपल्याला किंवा वाक्यरचना त्याच्याला वाक्यात टाकून पाहिलं तर वाक्यरचना करून पाहिजे आणि मग जे योग्य वाटेल त्यानुसार त्याचं लिंग ठरवायचं। तो असेल तर पुल्लिंगी असतं, ती असेल तर स्त्रीलिंगी असतं आणि ते असेल तर नपुंसकलिंगी असतं। ओके ठीक आहे, हे सगळं आपण शिकलो। आता या ट्रिक्सनुसार आपण काय करू, हा पेपर सोडून पाहू। तर बाळांनो, सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की तुम्हाला खूप छान मार्क पडले पहिल्या 10 मुलांना। म्हणजे 40 मार्काची 40 प्रश्न होते, 80 मार्काची टेस्ट होती। 80 पैकी बऱ्याच जणांना 80 पैकी 80, कोणाला 76, कोणाला 78 असे एकदम छान मार्क पडलेत। म्हणजे आपण शिकवलेलं तुम्हाला परफेक्ट कळालं याचा आता आपल्याला म्हणजे खात्री झाली। ओके ठीक आहे, चला पाहूया। आता खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखायचे। आता बघा, गाव याला अंडरलाईन केलेलं आहे। माझे गाव मला फार आवडते। काय, माझे गाव मला फार आवडते। मग आता पहा, गाव हा शब्द, गावासमोर आपण ती लावलं, ती गाव होईल का? ती गाव होणार नाही, ती गाव नसते, की नाही? मग काय म्हणतो आपण, ते गाव। ठीक आहे, ते गाव माझं आहे, ते माझ्या मामाचं गाव आहे, हे की नाही? मग ते गाव म्हणजेच ते लागतं, गावाच्या समोर ते परफेक्ट बसतं, की नाही? ते गाव म्हणतो आपण, ती गाव किंवा तो गाव म्हणत नाही ना, तो गाव मोठा आहे असं म्हणतो का नाही? ते गाव खूप मोठा आहे, मग ते म्हणतो। म्हणून ते म्हणल्यावर काय असतं, नपुंसकलिंगी असतं। म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सी, हे की नाही? पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आलं, सी, नपुंसकलिंगी। माझे गाव मला फार आवडते, यामधलं गाव जे आहे ते नपुंसकलिंगी शब्द आहे। ठीक आहे, ओके, चला पुढचं बघा। खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा। आईने बाजारातून केळी आणली। आता केळी हा शब्द इतका कन्फ्यूज करतो बघा। केळी आणली दिले, आणली, केळी आणल्या म्हणलं असतं तर वेगळी गोष्ट आहे, अनेक वचन झालं असतं। केळी आणल्या, है की नाही? भरपूर साऱ्या केळी आणल्या, मी केळी खाल्ल्या, केळी खाल्ली, केळी खाल्ल्या, हे दोन मध्ये फरक आहे। आता मुळात केळी हा शब्द जो आहे तो या वाक्यामध्ये स्त्रीलिंगी आहे। कसा आहे? स्त्रीलिंगी। पण केळी हा शब्द नपुंसकलिंगी सुद्धा असतो। कधी? केळे जर म्हणलं आपण, केळे, कधी कधी हा शब्द सुद्धा वापरतात बरं का। मी केळे खाल्ले, केळे असा सुद्धा वापरतात। असा वापरला तर तो नपुंसकलिंगी असतो। पण आता इथं या वाक्यामध्ये आईने बाजारातून केळी आणली, मग ती केळी, तो केळी असते का? नाही। ते केळी असते का? नाही। ती केळी, ती म्हणल्यावर काय झालं बघा, सर्वनाम कोणतं लागले? स्त्रीलिंगी सर्वनाम लागले। आणि मग स्त्रीलिंगी लागलं म्हणून या वाक्यामध्ये जो केळी शब्द आलेला आहे तो स्त्रीलिंगी आहे। हा शब्द वेगळ्या लिंगात सुद्धा येऊ शकतो, नपुंसकलिंगी सुद्धा केळी असू शकते, पण त्याचं नाम कसं असतं? केळे असतं, केळे। मग केळे हा सुद्धा शब्द आहे, केळे, केळे आणले, मला एक केळे दे, बस एक केळे, असं सुद्धा कधी कधी वापरतात। पण वाक्यात जर तसं आलं तर मग मात्र काय करायचं, ते नपुंसकलिंगी होईल। पण इथं पहा, आईने बाजारातून केळी आणली, मुळात केळी आणल्या असलं असतं तर हे अनेक वचन झालं असतं, मग त्याचं एक वचन करावं लागलं असतं, एक वचन करून मग लिंग ठरवावं लागलं। ऑलरेडी आईने बाजारातून केळी आणली हा शब्द एकवचनी इथं वापरलेला आहे आणि एकवचनी वापरल्यामुळं त्याच्यासमोर जर आपण सर्वनाम लिहिलं तर ते ती सर्वनाम परफेक्ट बसते, ती केळी, है की नाही? ती केळी। आणि विशेष म्हणजे क्रियापद सुद्धा कसं आहे, लिंगानुसार बदललेलं आहे। आणली आहे, आणले नाही, आणला नाही, आणली म्हणजे इथं काय आहे, स्त्रीलिंगी आहे। चलो ठीक आहे, ओके, पुढचं पहा। खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग। आता परत, यात्रेकरून यात्रेत घोडे पाहिले। आता घोडे पाहिले याचा अर्थ काय की इथं अनेक वचनी वापरलंय, अनेक वचनी, आणि म्हणून याचं घोडेचं एक वचन काय होईल, घोडा। आणि घोडा काय असते तर तो घोडा, तो, मग काय झालं, पुल्लिंगी झालं, पुल्लिंग। ओके ठीक आहे, तो म्हणलं की काय झालं, पुल्लिंग झालं, पुल्लिंग। मग घोडे
हा शब्द इथं यात्रेकरूंनी यात्रेत घोडे पाहिले, याचा अर्थ घोडे भरपूर होते यात्रेमध्ये, त्यांनी काय केलं, यात्रेकरूंनी ते पाहिले आणि म्हणून इथं अनेकवचनी वापरले आणि अनेकवचनी वापरल्यामुळे त्याचं आपण एकवचन केलं तर एकवचनी काय होते, घोडा येते आणि म्हणून तो घोडा. एकवचनात काय होला, एकवचनात काय होईल, तो घोडा आणि म्हणून तो काय आहे, पुल्लिंगी सर्वनाम आहे आणि म्हणून हे शब्द कसा आहे, पुल्लिंगी आहे. चला पुढचा प्रश्न पहा. पक्षी झाडावर बसले. पक्षी झाडावर बसले. पक्षी बघा, पक्षी हा शब्द कसा वापरतो बरं आपण, एकवचनी अनेकवचनी. पक्षी पक्षी एकवचन आणि अनेकवचन आपण वचन शिकलो. जर इकारांत बघा, पक्षी हा शब्द मुळात कसा आहे, पुल्लिंगी शब्द आहे. पुल्लिंगी शब्दांचं अनेक वचन फक्त आकारांत पुल्लिंगी शब्द असतील तरच ते बदलतात. आकारांत असेल तरच काय होतात, बदलतात, हे की नाही. इकारांत किंवा अकारांत किंवा उकारांत म्हणजे अकारांत किंवा इकारांत किंवा उकारांत हे शब्द अनेक वचनामध्ये जशाला तसे राहतात. अनेक वचनामध्ये कोणते, पुल्लिंगी शब्द. हे तुम्हाला शिकवलेलं एकदम सोपी ट्रिक सांगितली होती मी. हे अनेक वचनात काय होतात, जशाला तसे राहतात, कोणताही बदल होत नाही. पण हे स्त्रीलिंगी शब्द आहे, पक्षी, सॉरी पुल्लिंगी शब्द आहे, तो पक्षी. आणि तो पक्षी, पक्षीच्या शेवटी काय, ई आहे आणि मग ई असेल तर ते अनेक वचनात पण सारखं राहतं, एक वचनात पण सारखं राहतं. म्हणजे याचा अर्थ हे काय, पक्षी शब्द कसा आहे, इथं आपण अनेक वचनी असला तरी एक वचनी सुद्धा त्याचं काय होणार आहे, पक्षीच होणार आहे. मग पक्षीला काय म्हणतो आपण, तो पक्षी. काय म्हणतो, तो पक्षी, आहे की नाही, तो पक्षी. चला सोपं आहे. मग तो पक्षी म्हणल्यावर काय झालं, पुल्लिंग झालं. काय झालं, पुल्लिंगी शब्द झाला, तो पक्षी. म्हणजे त्या पक्षाचं लिंग कोणतं आलं, तर पुल्लिंग आलं. ठीक आहे, सोपं आहे एकदम, अगदी सोपं, साधं, सिंपल आहे. फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट एकवचन करून घेणे, कोणताही दिलेलं नाम असेल त्याचं एकवचन करून घ्यायचं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय करायची, त्याच्यासमोर तो किंवा ती किंवा ते हे सर्वनाम लावून पाहायचं. ओके, ठीक आहे. जे सर्वनाम परफेक्ट त्याच्या जागी बसेल, त्याच्या पूर्वी बसेल, त्यानुसार त्याचं लिंग ठरवायचं. चला पुढचा प्रश्न पहा. श्यामने बैलाला मारले. पहा, तो बैल, ती बैल होईल का, नाही होणार. तो बैल, तो काय, पुल्लिंगी सर्वनाम आहे म्हणून तो बैल म्हणल्यावर काय झालं, पुल्लिंग झालं, हे की नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक बी याचं उत्तर आहे. सोपं आहे. चला पुढचा प्रश्न पहा. चला आणखी जे कोणी आता यूट्यूबला हा व्हिडिओ पाहत असतील त्यांना एक शेवटची संधी आहे. आपण ही बॅच लवकरच बंद करणार आहोत, कारण मग पुन्हा सिलेबस पुढे गेल्यानंतर तुम्ही जॉईन व्हा आणि नंतर पुन्हा तुम्ही काय म्हणणार की सर आमचा मागचा सिलेबस राहिला तो कव्हर करून द्या, असं होत नसते. म्हणून आपण काय केलेलं आहे, एक शेवटची संधी तुम्हाला नवोदय 2026 ची ऑनलाईन बॅच, नवोदय आणि स्कॉलरशिप दोन्हीची पण जर तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर कालावधी 1 वर्षाचा आहे. दररोज 2 तास लाईव्ह लेक्चर होतं, सकाळी 6 ते 7 व रात्री 7 ते 8. दर शनिवारी टेस्ट होते, दररोज स्वाध्याय असते, वर्षभरात 200 टेस्ट पेपर होतात. तर बॅच लावण्यापूर्वी फ्री व्हिडिओ तुम्ही त्या बॅचमध्ये गेली, एटीएम गुरु एज्युकेशन हे जर ॲप तुम्ही डाउनलोड करून घेतलं आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्ही जर त्याच्यामध्ये गेले तर सगळ्यात सोपं असं आहे की तुम्ही फ्रीवाले व्हिडिओ पाहू शकता. ठीक आहे, फ्री व्हिडिओ काय करू शकता, पाहू शकता. फ्री व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला कळेल की कसं शिकवलं जातं आणि काय नाही. त्याच्यानंतर तुम्हाला जर ही बॅच घ्यायची असेल तर 88 30 37 00 68 या नंबरवर कॉल करा, तुमचं रजिस्ट्रेशन करा आणि तुम्ही ही बॅच घेऊ शकता. तर जास्तीत जास्त लोकांनी एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करून एकदा कसं शिकवलं जाते तेवढं मात्र पाहून घ्या. ठीक आहे, चला पुढे. आता बघा, पुढील प्रश्नातील शब्दाचा योग्य विरुद्ध लिंगी शब्द पर्यायातून निवडा. विरुद्ध लिंगी म्हणजे काय, जर समजा शब्द दिला असेल पुल्लिंगी, पुल्लिंगी दिला असेल तर त्याचं विरुद्ध लिंगी काय होते, स्त्रीलिंगी होते. पुल्लिंगीचं काय होणार, विरुद्ध लिंगी स्त्रीलिंगी होणार. म्हणजे पुल्लिंगी दिला असेल तर स्त्रीलिंगी ओळखायचं आणि स्त्रीलिंगी दिला असेल तर काय करायचं, पुल्लिंगी ओळखायचं. म्हणजे हे स्त्रीलिंगी असेल तर पुल्लिंगी, पुल्लिंगी असेल तर स्त्रीलिंगी, असं आपल्याला ओळखायचं आहे. आता दिले आपल्याला सूत, शब्द काय आहे, सूत. सूतचा अर्थ काय होतो, सूत म्हणजे मुलगा. सूत म्हणजे काय, मुलगा. मग सूतचा मुलगा, मुलगाचा विरुद्ध लिंगी काय होईल, मुलगी होईल. मग सूतचं काय होतं, तर सूतचं होतं सुता. काय होईल, सुता. मग आहे का ऑप्शन मध्ये बघा बरं सुता, तर ऑप्शन क्रमांक बी मध्ये दिलेला आहे सुता. ओके, ठीक आहे. आता इथं पहा, चकवण्यासाठी म्हणून सूतचा समानार्थी शब्द दिलाय. काय दिलाय, पुत्र. सूत म्हणजे मुलगा आणि पुत्र म्हणजे सुद्धा मुलगा. पण समान अर्थ आणि विरुद्ध लिंगी या दोन गोष्टींमधला फरक आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. म्हणून जोपर्यंत प्रश्न आपल्याला परफेक्ट कळत नाही तोपर्यंत आपण उत्तर द्यायचं नाही. विरुद्ध लिंगी विचारलंय, विरुद्ध लिंगी म्हणजे काय, स्त्रीलिंगी असेल तर पुल्लिंगी, पुल्लिंगी असेल तर स्त्रीलिंगी. म्हणजे लिंग विरुद्ध करायचं, त्याचं समानार्थी शब्द आपल्याला शोधायचे नाहीत. ओके, ठीक आहे. चला पुढे. पुढील प्रश्नातील शब्दाचा योग्य विरुद्ध लिंगी शब्द पर्यायातून निवडा. पहा, बछडा. काय आहे, बछडा. बछडाचा विरुद्ध लिंगी, तो बछडा, ती बछडी होईल. बछडी काय होणार, बछडी. पहा बरं ऑप्शन मध्ये बछडी आहे का, ऑप्शन क्रमांक डी मध्ये बछडी आहे. म्हणून आपलं हे उत्तर झालं आहे की नाही. बछडा
काय झालं बछडी. भाटी कशाचा विरुद्ध लिंगी शब्द आहे? बोक्या, बोका भाटी है की नाही, बोका भाटी. चलो ठीक आहे. पुढील प्रश्नातील शब्दाचा योग्य विरुद्ध लिंगी शब्द पर्यायातून निवडा. काय? राजा. आता कोणालाही काय वाटेल? राजा आहे, मग राजाचं काय होईल? राजी. असं होत नसते, राजाचं राजी होत नाही. राजाचा विरुद्ध लिंगी दोन प्रकारे होतं, एक तर राणी होतं किंवा राज्ञी होतं. राज्ञी आहे की नाही. तर पहा संस्कृतमध्ये राज्ञी आहे ना, मग याच्यामध्ये राणी ऑप्शन आहे का? नाही आहे. मग राजाचं विरुद्ध लिंगी काय झालं? राज्ञी झालं. राणी सुद्धा होतं बरं का, राजा राणी असं सुद्धा होतं. राजा राज्ञी. ओके ठीक आहे. चलो एकदम सुंदर पद्धतीनं तुम्ही हे शिकू शकता सगळं. चला पुढचं पहा. पुढील प्रश्नातील शब्दाचा योग्य विरुद्ध लिंगी शब्द पर्यायातून निवडा. भगवती. भगवती. भगवतीचा विरुद्ध लिंगी शब्द म्हणजे ही स्त्रीलिंगी शब्द आहे. याचा पुल्लिंगी शब्द काय आहे? तर भगवान. भगवान भगवती असं असते ते. भगवान भगवती काय आहे? भगवान. हे ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं उत्तर आहे. ओके ठीक आहे, कळालं. चला पुढचा प्रश्न पाहूया. बेडूक. बेडूक. पटकन मराठवाड्यामध्ये बेडूक म्हणले की बेंडकोळी म्हणतात. मग काय म्हणतात? बेंडकोळी. तर बेंडकोळी शब्द आहे का? नाही. प्रमाण भाषेनं आपला आधीच सत्यानाश केलेला आहे. आपली बेंडकोळी याच्यात कुठंच नाही. बेडूकचं बेडकीन होईल का? बेडूक बेडकीन होणार नाही. सुतार सुतारीन होईल, लोहार लोहारीन होईल, कुंभार कुंभारीन होईल, है की नाही. पण बेडूकचं बेडकीन होईल का? होणार नाही. बेडूकचं काय होणार? बेडकी होणार. बेडकी. बेडूकचं काय होणार? बेडकी. सोपं आहे की नाही? बेडूकचं बेडकी. चलो आगे बघा. खालील प्रश्नातील पुल्लिंगी शब्दाचा पर्याय निवडा. कोणता पर्याय निवडायचा आपल्याला? पुल्लिंगी शब्दाचा. घर. घराच्या समोर पहा बरं सर्वनाम लावून ते घर म्हणतो आपण. ते काय आहे? नपुंसकलिंगी आहे. घार. ती घार आकाशात उडत होती. ती म्हणलं काय झालं? स्त्रीलिंगी झालं. घुबड. ते घुबड नुसतं डोळे काढू काढू माझ्याकडे पाहू लागलं. काय घुबडे आहे की माय ह्याकडेच पाहिले असं म्हणतो आपण. तर ते घुबड म्हणजे काय झालं? ते झालं. आता पहा तो घोडा आहे की नाही. तो घोडा. मग घोडा काय झालं? पुल्लिंगी झालं. मग आपल्याला काय निवडायचं होतं? पुल्लिंगी निवडायचं होतं. म्हणून ऑप्शन क्रमांक डी 4 घोडा हे आपलं उत्तर असेल. कळालं बाळांनो. चला पुढचा प्रश्न बघा. खालील प्रश्नातील पुल्लिंगी शब्दाचा पुन्हा एकदा पुल्लिंगी शब्द निवडायचा. मोठ. मोठ म्हणल्यावर काय होईल? ती मोठ होईल. ती मोठ. मोठ म्हणजे काय असते? पूर्वीच्या काळी जेव्हा शोध लागला नव्हता मोटरचा आहे की नाही, तर त्याच्या आधी मोठ होत्या. म्हणजे काय? जनावरांच्या चमड्यापासून तयार केलेली असायची ती, सहसा मशीनच्या चामड्यापासून. आणि मग त्या चामड्याने काय करायचं? पाणी बाहेर काढत होते विहिरीतलं आहे की नाही. मोठीने पाणी बाहेर यायचं, त्याला म्हणायचं मोठ. बोट म्हणल्यावर सुद्धा ती बोट. पाण्यामध्ये जी चालते ती बोट. जहाज. छोटं जहाज म्हणजे काय असते? बोट असते. पाट. तो पाट. आणि वाट. ती वाट. पहा मग पाट काय झाला? पुल्लिंगी शब्द झाला. पाट याचा दोन अर्थ होतात. एक म्हणजे काय? पाट म्हणजे पाण्याचा वाहणारा जो असतो ना त्याला सुद्धा आपण पाट म्हणतो. पाणी जे वाहतं दांडाने, जमिनीवर दांड करून जे पाणी सोडले जाते किंवा वाहतं त्याच्यातून पाणी, त्याला आपण पाट म्हणत असतो. किंवा दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, पाट म्हणजे काय? तर बसण्यासाठी आपण जे वापरतो ना लाकडी, त्याला सुद्धा पाट म्हणतात. तर ते दोन्ही शब्द कसे आहेत? तो पाट किंवा तो पाट. दोन्ही शब्द पुल्लिंगी आहेत. म्हणून पुल्लिंगी शब्दाचा पर्याय कोणता आहे? पाठ हा शब्दाचा आहे. ठीक आहे. चलो ओके आगे. खालील प्रश्नातील पुल्लिंगी शब्दाचा पर्याय पहा. कागद. तो कागद पुल्लिंगी आहे. वही म्हणलं तर ती वही होते. पुस्तक म्हणलं तर ते पुस्तक होते. आणि दप्तर म्हणलं तर ते दप्तर होते. तो कागद म्हणजे पुल्लिंगी शब्द कोणता आहे? कागद हा पुल्लिंगी शब्द आहे. चला परत पुल्लिंगी शब्द. कुत्री. ती कुत्री आहे की नाही. कोणती? ती कुत्री. देवी. ती देवी. गायक. तो गायक. आणि पाल. ती पाल. ओके. मग तो काय आहे? पुल्लिंगी आहे. म्हणून गायक हे काय आहे? पुल्लिंगी शब्द आहे. ठीक आहे. ओके. चला पुढे. खालील प्रश्नातील पुन्हा एकदा पुल्लिंगी. ती वेल. वेल कोणची? ती. मडके. ते मडके. रस्ता. तो रस्ता. आणि यापैकी नाही तर आलं तो. पुल्लिंगी शब्द कोणचा आहे? तो रस्ता म्हणतो आपण आहे की नाही. तो रस्ता खूप लहान झाला, तो रस्ता खूप मोठा झाला आहे की नाही. तर तो रस्ता. चलो खालील प्रश्नातील आता स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा. वाघ. तो वाघ असतो. ती वाघ असते का नाही. तो वाघ. तो लांडगा. तो लांडगा. त्यानंतर लांडोर. ती लांडोर. मोर. मोराचं विरुद्ध अर्थी आहे हे की नाही. मोर असेल ना, मोराचं विरुद्ध लिंगी बरं का, अर्थी नाही, विरुद्ध अर्थी नाही, विरुद्ध लिंगी शब्द आहे. मोर, लांडोर. आणि कावळा. तो कावळा म्हणतो. म्हणजे स्त्रीलिंगी शब्द कोणचा आला? लांडोर हा स्त्रीलिंगी शब्द आला. चला पुढचा पुन्हा एकदा स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे. डाग. तर तो डाग है ना. तो डाग वाळला, तो डाग पडला, तो डाग खूपच चिकट आहे, मजबूत आहे, निघत नाही, जिद्दी आहे. तो साग. साग म्हणजे काय?
लाकडाचं नाव आहे, झाडाचं नाव आहे साग, सागाचं लाकूड असतं की नाही. आग, ती आग, आणि नाग, तो नाग. पहा मग आग काय आहे, स्त्रीलिंगी आहे, म्हणून आपलं हे उत्तर आहे. चला आता पहा, देव. देव म्हणल्यावर तो देव का ते देव, तो देव, ती देवता. तो भगवान का ते भगवान, ते, तो ब्रह्म, तो भगवान आहे की नाही. मग आता काय आलं, ती एकाच ठिकाणी आलं फक्त देवता, ती फक्त एकाच ठिकाणी आलं, ती देवता. आदरार्थी जर म्हणलं भगवानला तर ते भगवान शंकर आहेत, ते आहे की नाही, म्हणजे आदरार्थी झालं. ठीक आहे. मग पहा, ती देवता काय झालं, स्त्रीलिंगी शब्द झाला. पहा परत पुन्हा एकदा स्त्रीलिंगी. पोपट, तो पोपट, तो उंदीर, ती माशी, आणि तो गरुड. काय आलं मग, ती माशी, स्त्रीलिंगी शब्द झाला. चला आता याच्यातला शेवटचा प्रश्न पाहू आपण. खालील प्रश्नातील स्त्रीलिंगी शब्दाचा पर्याय निवडा. समुद्र, सागर, नदी, ओढा. समुद्र, सागर, नदी, ओढा. पहा, तो समुद्र, तो सागर, ती नदी, आणि तो ओढा. स्त्रीलिंगी शब्द काय आला, नदी. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल, टेस्टचं सोल्युशन आपल्याला घेता येईल. एकदम सोप्या पद्धतीने आपण पाहिलं, लिंग ओळखलं, पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी मधलं. जर तुम्हाला माझं शिकवणं आवडलं असेल तर ATM गुरु एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्यांची मुलं आत्ता 3रीला 4थीला 5वीला त्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही शक्य असेल तर ATM गुरु एज्युकेशन हे ॲप घ्या, कारण त्याच्यातून आपण केवळ मुलांना शिकवत नाही तर त्यांना संस्कार सुद्धा देतो. अगदी चांगल्या पद्धतीने शिकवतो. मुलांचा खूप इंटरेस्ट वाढतो. मुलांना वाईट गोष्टींपासून आपण परावृत्त करतो आणि त्यांना आईवडिलांविषयी आदर निर्माण करणे, त्याचबरोबर समाजामध्ये राहणं, वागणं, बोलणं कसं असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यातून शिकवतो. तर शक्य असेल तर ATM गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यातून तुमच्या मुलाला ती बॅच घेऊन द्या. ठीक आहे, धन्यवाद. थांबूया इथं.